नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आता आलेलो आहे सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे क्युरेटर माननीय शिंदे साहेब. खरं तर या ठिकाणी येण्यामागचं कारण हे आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताराच्या आज आपण छतावरती आहोत, म्हणजे स्लॅबवरती आहोत, की ज्या ठिकाणी सोलर सिस्टीमचा प्रयोग हा सुरू करण्यात आलेला आहे. नमस्ते सर. सर, काय सांगाल या उपक्रमासंदर्भात? मागील जुलै महिन्यात शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत वाघनखे प्रदर्शन भरवण्यात आले. त्यावेळी टोटली आम्ही 4 दालनामध्ये AC बसवले आणि सर्व लाइटिंग सिस्टीम केली. त्या काळात जवळजवळ आम्हाला महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये 1 ते 1.5 लाख रुपये ह्याचं विद्युत खर्च याचा. बरोबर. त्यामुळे माझ्या मनात जरा ती वेगळी आयडिया आली की आपण जर हे आपण वाचू शकलो तर आपल्या शासनाचं बी त्यात हे होईल, म्हणजे बरोबर वाचू शकेल आनंदाने. त्याकरता मी 50 KVचे सोलर सिस्टीम प्रस्ताव तयार केला आणि मान्य संचालकांकडे पाठवला. त्याप्रमाणे तिथून मंजुरी होऊन तो आज आपण सध्या कार्यान्वित केलेला आहे. आणि आता आम्हाला महिन्याला जे 1.5 लाख रुपये बिल यायचे ते आता आम्हाला 0 बिल येणार आहे. आणि शासनाची एक योजना आहे की बाबा तुम्ही तुमच्याच फक्त लाईट तयार करा आणि ती वापरा. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची 13 संग्रहालय आहेत. त्यामध्ये सातारा संग्रहालयात आपण 50 KVचं योजना करतोय आपण. आणि ही योजना मला तर वाटतं की साधारण महाराष्ट्रामध्ये सरकारी कार्यालयात ही पहिलीच योजना असेल. आता याचं आम्ही आता पूर्ण आमचे 16 दालनं लवकरच सुरू करत आहोत. त्यावेळेला आम्हाला वीज पूर्ण कसं आता मंगळवार लाईट नसती, मग प्रॉब्लेम येतो, पेक्षा आम्हाला बंद व्हावं लागतं. ती आमची जी अडचण आहे ती आमची दूर होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचं जे अनुदान मिळतं आम्हाला ते वाचणार आहे आमचं टोटली. म्हणजे वर्षाकाठी साधारण म्हटलं तरी 1.5 लाख रुपये जर महिन्याला म्हणलं तरी वर्षाकाठी 15 ते 20 लाख रुपये वाचणार आहे. हे आपण सोलर सिस्टीम ही सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग यांच्याकडून आपण पूर्ण प्रस्ताव करून केलेले आहे. परंतु जे आता आपण सातारामध्ये बचत गट संस्था आहेत त्यांच्यामार्फत करण्याचे मला तर आलं. त्यानुसार मी महाराज तिकडे साहेब आहेत त्यांचे बचत गटाला मी सांगितलं की असंच आपण करू शकताल का. नंतर मग आम्ही PWDशी संपर्क साधून म्हणजे टेंडर दिलेल्या दुसऱ्या आपलं काय म्हणतो आपण सब टेंडर त्या पद्धतीनं त्यांना मी काम करण्याची संधी दिली. आणि त्यांनी एक काम व्यवस्थित 100% चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि असंच जर आपण बचत गटांना जर प्रोत्साहन दिले तर ते अजून काही करू शकतील. सर नमस्कार. आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आपल्या बचत गटाच्या माध्यमातून प्रयोग कार्यान्वित झालेला आहे. सर, काय सांगाल या संदर्भात? आज राज्यामध्ये देशामध्ये बचत गट चळवळ ही फार मोठ्या प्रमाणातली आर्थिक चळवळ आहे. बचत गट किंवा महिला काय करू शकतात हे इतिहास सुद्धा सांगू शकतो की महिला कोणत्याही क्षेत्रात कमी पडलेल्या नाही आहेत. आणि आम्ही हाच बचत गटांना घेऊन केलेला हा प्रयोग आहे. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेमधील सर्वात मोठा हा प्रोजेक्ट आहे जो 50 KVमध्ये जनरेट केलेला आहे. आणि हा प्रोजेक्ट आम्ही सबलीजमध्ये घेतला की बाबा आमच्या बचत गट कंपनीला, बचत गट संस्थेला हा जर करायला दिला तर तो कसा बनवू शकतो. आज आपण ह्याचं मूर्तिमंत उदाहरण बघितलेलं आहे की आमच्या महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारची कामं करून हा सुंदर आणि चांगला दर्जेदार PWD आणि शासनाच्या नियमाला धरून हा प्रकल्प राबवलेला आहे. आणि ह्यामध्ये 90% पेक्षा जास्त महिलांनी काम केलेलं आहे. आज तुम्ही वेद बचत गटाच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये राबवलेला आहे.
सर यामध्ये किती पहिल्यांदाच असं हे म्हणू शकत म्हणतं की पहिल्यांदाच सरकारचा हा बचत गटाच्या माध्यमातून हा पहिलाच प्रोजेक्ट राज्यामध्ये, हा जिल्ह्यामध्येच नाही तर राज्यामध्ये हा पहिलाच प्रोजेक्ट आहे की जो बचत गटाच्या माध्यमातून राबवला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही सरकारला हे उदाहरण करून दिलेलं आहे की बचत गट काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. बचत गटातील महिला आत्मनिर्भर झालेल्या आहेत, काय सांगाल या अनुषंगाने? आम्ही महिलांच्या हाताला काम, त्यांच्या बुद्धीला काम आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये त्यांना रोजगाराभिमुख उद्योग देण्याचा आम्ही ह्या आमच्या संस्थेमार्फत आम्ही करत आहोत. आणि आत्मनिर्भर ही महिला ही पूर्वीपासूनच आत्मनिर्भर आहे, त्यात शंका नाहीये. परंतु आपल्या भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीमुळं त्या महिलेला आपण दुय्यम स्थान देतो, पण आमच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिलांना प्रथम स्थान देतो की आमच्या बरोबर काम करत असताना आम्ही 90% जास्त महिलांना काम करण्याची संधी देतो. ठिकाणी जे रिलिंग्स आहेत त्या सुद्धा महिलांना आम्ही ट्रेनिंग देऊन ते कशा बसवायचे असतात, तांत्रिकदृष्ट्या कशा बसवायचे, याच्यात तुटफूट झाली नाही पाहिजे. हे काचेचे हे आहेत की हे पॅनल सुद्धा राबवताना किंवा धरताना त्याची दक्षता काय घेतली पाहिजे, किंवा काम करताना हे टेक्निकल काम आहे, काम करत असताना त्यांना कोणत्या प्रकारे इजा होऊ नये याची सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी महिलांना काम करण्यापूर्वी प्रशिक्षण दिलेलं आहे. किंवा वेल्डिंग मशीन चालवत असताना किंवा इलेक्ट्रिक सिस्टम चालवत असताना ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा महिलांना आम्ही पूर्व प्रशिक्षित केल्यानंतर ह्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. सर एकूण किती आता तुमच्याकडं किती महिला सदस्य आहेत की ज्या यामध्ये काम करत आहेत बचत गटाच्या? आता या ठिकाणी ह्या प्रोजेक्टला सर्वसाधारण 8 ते 9 महिला काम करतात. सर्वसाधारण आमच्या बचत गटाबरोबर आमच्याकडे जवळपास 17 जिल्ह्यामधील 2000+ बचत गट आमचे संलग्न आहेत की त्यांना आम्ही विविध प्रकारचे उद्योग व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसायाची आणि त्यांनी तयार केलेल्या मालाची खरेदीची हमी हे आपल्या बचत गट संस्थेचं उद्दिष्ट आहे. खरंच आज सोलर सिस्टीम जो प्रयोग तुम्ही केलेला आहे आपल्या बचत गटाच्या माध्यमातून, तर याची उपयोगिता सर्वसामान्य नागरिकांना देखील कशी फायद्याची आहे किंवा शासनाकडून नेमकं त्याला काय सवलती आहेत याबद्दल आपण माहिती सांगा. आता कसं आहे की सरकारी जेव्हा यंत्रणेला राबवला जातो तेव्हा तो सरकारचा प्रोजेक्ट असतो, त्यामुळे त्याला सवलती वगैरे हा काय प्रकार येत नाही. परंतु व्यक्तिशः जेव्हा आपण राबवला जातो तेव्हा घरगुतीला 3 kV पर्यंत सर्वसाधारण 78,000 पर्यंत शासन सबसिडी देत आहे. आता इथून पुढे जी वाढती बिलं आहेत, MSEBीचे वाढते लोड आहेत, तर ह्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा हा प्रकल्प आपल्या टेरेसवर आपल्या जागेवर बसवणं फायदेशीर आहे. कारण भविष्यामध्ये जी मोठे बिलाचे प्रमाण येणार आहे ते लोकांना न परवडणारे आहेत आणि शासनाच्या ह्या अनुदान योजनेचा त्यांना फायदा घेणे गरजेचं आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे सोलर पंप आहेत जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. आज शासनानं मागील त्याला सोलर पंप ही योजना सुद्धा चालू केली आहे, ज्याच्यामध्ये शासन हे सर्व प्रकारचे सोलर पंप निर्माण करून देत आहे. असे इथून पुढे समाजाला सरकारबरोबर काम करत असताना सोलरचा जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल हे लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे. नमस्कार, आता आपल्या समवेत आहेत खऱ्या अर्थानं ह्या सोलर सिस्टीमचं काम ज्या वेदच्या महिला बचत गटाच्या सदस्यांनी केलेलं आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार. काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं हे काम करताना? हे काम करताना वेदने आम्हाला हे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही वेदचे धन्यवाद मानते मी. आणि महिलांच्या बरोबर वेद हे सातत्याने काम करत राहिलेलं आहे आणि राहिली इथून पुढे. तर त्याबद्दल असं म्हणेन की महिलांना पुढे येण्याची संधी यामार्फत मिळते. आज तुम्ही किती एकूण महिला तुम्ही सदस्य आहात आणि कशा पद्धतीने इथं तुम्ही कामकाज केलेलं आहे? आम्ही आता एकूण 7 महिला आहोत आणि हे जे मागे दिसतंय तुम्हाला सोलर सिस्टम आम्ही इथे चालू केलंय ते सगळे आम्ही महिलांनी. काय अनुभव होता तुम्हाला हे काम करताना? काय तसं म्हणायला गेलं तर हे पुढे जाऊन काम आधी कधीही केलेलं नव्हतं आम्ही, तर आम्हाला वेद मार्फत संधी मिळाली ही. तुम्हाला त्याचं प्रशिक्षण मिळालं त्यानंतर तुम्ही हे काम केलेलं आहे? हो सर. तर मला काय म्हणायचं, हा राज्यातला आणि सातारा जिल्ह्यातला पहिला प्रयोग आहे की जो महिला बचत गटांच्या माध्यमातून केला आणि त्याचे खरं तर तुम्ही पायोनियर आहात, म्हणजे पहिल्यांदा राबवणारे आहात. आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जे ऐतिहासिक गोष्टींचं संवर्धन करणारे ठिकाण आहे, तर एक महिला म्हणून एक बचत गटाच्या माध्यमातून काम करताना तुम्हाला काय वाटलं, म्हणजे तुमच्या काय भावना आहेत या संदर्भात? एक म्हणजे कधीही महिला म्हणजे आधी कधीही घरातून न बाहेर पडणारी, म्हणजे असंच म्हटलं जातं सगळीकडे. हो. तर यामार्फत महिलांना बाहेर पडता आलं, नंतर की या गोष्टी शिकता आल्या आणि यातर्फे वेदने आम्हाला खूप मदत केली आणि सहकार्यही केलं.
आणि इथून पुढे करतही राहील. आता तुम्ही यानंतरच्या अनेक असे जे प्रोजेक्ट तुम्हाला मिळत राहतील तिथंही तुमचं असंच योगदान राहणार. हो. तुम्ही कामकाज केले, काय काय आठवणी आहेत किंवा ते काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आलेले होते? खूप चांगले अनुभव आहेत, कारण हे काम हे इथून पुढे कधीच आधी केलेलं नाहीये. हा. आम्हाला हे काम आता म्हणजे आम्ही शिकून आमच्या सरांच्या प्रशिक्षणाखाली आम्हाला त्यांनी शिकवलं आणि ते काम आम्ही केलं. त्याचं गर्व पण आहे की आम्ही महिला म्हणून हे काम केलंय आणि त्याचा आनंदही आहे. निश्चित. आज काय सांगू, प्रथम मी तिकुंडे सर आणि सुभाष सरांचे आभार, कारण त्यांनी मला सुपरवायझर पद दिलं. हा. त्यानंतर ह्या सगळ्या लेडीजनी मला सहकार्य केले. आधी थोडा त्रास दिला, नंतर सहकार्य भरपूर केलं लेडीजनी. नंतर ना सगळं व्यवस्थित झालं. पण ह्याचं सगळं सहकार्य मी तिकुंडे सर आणि आमच्या सरांना देते. खरं तर वेद बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना प्रशिक्षणाचं काम दिलेले गायकवाड सर आपल्या समवेत आहेत. त्यांच्याशी खरं तर मागाशी त्यांनी काय नेमकं कशा पद्धतीनं सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या आहेत ते सांगितलं. अजून काय सांगाल? मुळातच सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयावर ज्यावेळेस बसवायची ही संकल्पना ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस आमचे अभिरक्षक प्रवीण शिंदे सर, त्यानंतर आमचे संस्थापक अध्यक्ष मारुद्र तिकुंडे सर, आमची चर्चा झाली की हा सोलरचा प्रोजेक्ट हा महिला बचत गटाच्या मार्फत आपण करून घेतोय. हे मला खूप चॅलेंज होतं की आपण एवढा मोठा 50 किलो वॅटचा आपण हा एवढा मोठा प्रोजेक्ट फर्स्ट टाइम पहिल्यांदाच आणि या महिलांना घेऊन करतोय मी. ज्यावेळेस या महिलांना घेऊन करत असताना हे जे मला चॅलेंज होतं की प्रथमतः एवढा मोठा प्रोजेक्ट करत असताना या महिला त्या कशा पद्धतीने काम करू शकतील, एक विशिष्ट प्रकारचा दबाव होता. परंतु ज्यावेळेस कामाला आम्ही सुरुवात केली, महिलांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन देत गेलो, त्यांना काम शिकवत गेलो, काम करून घेत गेलो, एवढं त्यांना इझी वाटलं की एवढं मोठं काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा असा दबाव नव्हता की एवढं मोठं काम आहे आणि हे काम आम्ही महिलांमार्फत करून घेतोय. तर त्यांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं काम केलेलं आहे की हे काम कदाचित आता तुम्ही हे पाठीमागचं स्ट्रक्चर किंवा ही जे बाकीचे सगळ्या गोष्टी बघितल्या, इन्स्टॉलेशन वगैरे सगळ्याच तर प्रक्रिया. एक चांगला तज्ञ किंवा चांगली टीम जी रेग्युलरपणे कामं करते, ज्याला विशिष्ट बऱ्याच वर्षाचा अनुभव असो, अनुभवी व्यक्तीने केलेलं काम असावं अशा पद्धतीचं काम या महिलांनी केले. त्यामुळे मला या महिलांबद्दल म्हणजे यांनी काम केल्याबद्दल मला यांचा एवढा अभिमान वाटतो की या कुठल्याही क्षेत्रात त्यांना कोणतंही काम सांगितलं तर हे यशस्वीपणे पूर्णपणे पार पाडू शकतील याची खात्री मला झालेली आहे. आज आमच्या बचत गटाला आणि आमच्या कंपनीला जी शासनानं आम्हाला एक पहिली संधी दिली हा प्रकल्प उभा करण्याची, त्यात महत्त्वाचं श्रेय जातं ते अभिरक्षक प्रवीण शिंदे सरांचं. त्याचबरोबर सातारा PWDचे रासकर साहेब आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आम्हाला 50-50 सवलत देण्याचा प्रयत्न केला की बाबा ठीक आहे, देतो तुम्हाला संधी, कसं करताय बघूया, अशा पद्धतीने आम्हाला संधी दिलेली आहे. आज मी राज्य सरकारला या निमित्त एक विनंती सुद्धा करेल की ह्यासाठी स्वतंत्र महिला बचत गटांसाठी आणि विविध राज्यामध्ये असणाऱ्या बचत गटांसाठी एक स्वतंत्र GR काढून शासनाचे जे विविध उपक्रम आहेत ते ह्या बचत गटाच्या माध्यमातून राबवून घ्यावेत. त्यामध्ये तुम्हाला कामाची क्वालिटी, कामाची शाश्वती, चांगल्या दर्जानं काम कसं मिळेल या सगळ्या गोष्टी ह्यामधून सरकारला अभिप्रेत आहे ते तयार होऊन जाईल. पुन्हा एकदा शासनाचं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं प्रवीण शिंदे साहेबांचं, PWDचे रासकर साहेब यांचं आणि खास करून सुभाष गायकवाड सरांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी या महिलांना प्रशिक्षित करून हा एक चांगल्या दर्जाचा उपक्रम आज आपण शासनाला सादर केलेला आहे. आणि इथून पुढे ही सरकारनं आम्हाला अशी जर संधी दिली तर निश्चितच ह्या राज्यामध्ये महिलांना निश्चितच चांगला रोजगार निर्माण होऊन त्यांचं आर्थिक जीवनात उंचण्यास मदत होईल. माध्यमातून खरं तर अनेकांसमोर सांगण्याचा, दाखवण्याचाच खरं तर गुरुच्या बातम्यांचा प्रयत्न आहे. आज मारुद्र तिकुंडे सर यांचा खरं तर वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांच्याशी हितगुज साधता आली. त्यांच्या एका चांगल्या प्रयोगाचं, त्यांच्या वेद बचत गटाच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये इतका चांगला जो प्रयोग राबवत आहे त्याची ओळख आणि त्याची महती खरं तर गुरुच्या गप्पांनी घेतलेली आहे आणि तो सगळा कार्यक्रम आपण आज सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मी गुरुनाथ तुमची इथंच रजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या गप्पा. नमस्कार.